रविवार आणि आली संकष्टी, तर मग घरात जेवण करायचा आला कंटाळा. म्हटलं चला हिरानंदानी इस्टेटमध्ये जाऊया आणि काहीतरी खाऊया. आउटलेट छोटा छोटा आम्हाला टी सी एसच्या जवळ बाहेरच्या समोर हे आउटलेट दिसलं वडेश्वर, आणि हे आहे अनअपोलॉजेटिकली महाराष्ट्रीयन पदार्थ मिळण्याचं एक छानसं ठिकाण. आम्हाला खूप आवडलं. आम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय केले, तर तुम्ही पण नक्की या, ट्राय करा. तर आणि एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन मेनू आहे. सगळे पदार्थ अतिशय एकदम गरमागरम त्यांनी आम्हाला सर्व केले आणि सगळ्यांची चव अतिशय भारी होती. सगळ्यात पहिले तर एंट्री केल्यावर इथे आपल्याला दिसलं की एकदम अनकॉमन आईस्क्रीमचे फ्लेवर, ते म्हणजे आलेपाक, पुरणपोळी आणि मोदक. ओ माय गॉड, दिस इज लाईक एकदम अनकॉमन आणि कधी आपण ऐकले नसतील असे आईस्क्रीमचे फ्लेवर्स आहेत. आता तरी ते आईस्क्रीम्स आम्ही ट्राय नाही केले, नेक्स्ट टाईम मात्र नक्की. तर आम्ही ऑर्डर केली होती पावभाजी, टू गुड होती पावभाजी, बटाटे वडे, नंतर मक्याचे पॅटीस ऑर्डर केले, वाटाण्याचं पॅटीस ऑर्डर केले आणि एकदम छान होते. ह्या तिन्ही गोष्टी एकदम टेस्टी, सगळ्याच गोष्टी एकदम टेस्टी होत्या. वड्याची साईज पण बघा, एकदम जो दादरचा कृष्णा वडापाव असतो ना, त्याच्यामध्ये गोड चटणी आणि तिखट चटणीचं कॉम्बिनेशन मस्त, त्याची आठवण आली. आणि पॅटीस पण एकदम छान गरम गरम होते. हे त्यांचं इंटरनल सेटिंग आहे. इथे त्यांनी मेनू दिलेला आहे आणि मेनू मी तुम्हाला जवळून पण दाखवते. एकदम रिजनेबल आहेत कॉस्ट आणि एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन मेनू, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी मिळेल, पिठला भाकरीसुद्धा आहे आणि वांग्याची भाजी पण आहे. उपवासाचे खूप सारे पदार्थ आहेत वेगवेगळे, आणि स्वीट्स पण एकदम म्हणजे साटोरी वगैरे स्वीट जे आहेत ते आपल्याला कधी मेनूमध्ये बघायला पण मिळत नाही, ते आहेत. आणि आम्ही ऑर्डर केले होते गरमागरम आम्ही ऑर्डर केलेले गुलाबजाम. तर जनरली कसे गुलाबजाम थंड येतात, पण यांनी आम्हाला सर्व केले एकदम गरमागरम गुलाबजाम, जे खूप छान होते. तो ओव्हरऑल आम्हाला खूपच आवडलं सगळं. इथे तुम्हाला अगदी कट वडा पण मिळेल आणि कांदेपोहे पण मिळतील, भाजणीचं थालीपीठही मिळेल. तर चव खूप छान आहे, स्वच्छता आहे आउटलेटमध्ये, सर्व्हिसही चांगली आहे, रेट्स पण रिजनेबल आहे. ते सगळ्या पदार्थाचे आमचं कॉस्ट झाली ₹500. तर नक्की ट्राय करा आणि आम्हाला तुमचा फीडबॅक नक्की कळवा.